जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शत्रूवरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल किंवा विजय प्राप्त करायचा असेल, तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तो कसं काम करतो, कसं त्याचे काम करण्याची पद्धत काय आहे, वगैरे, वगैरे. तरच आपण शत्रूवरती मात करू शकू. मित्रांनो, संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना शक्तीपेक्षा जास्त बुद्धीचाच वापर केलेला. जेव्हा आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. मित्रांनो, बहिर्जी नाईक या महाराजांचे जे गुप्तहेर होते, यांचा संदेश आल्याशिवाय महाराज कुठलीही स्वारी, कुठलाही हल्ला शत्रूवरती करत नसत. स्वराज्य निर्मितीमध्ये बहिर्जी नाईक यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. मित्रांनो, त्यांचा संदेश आल्याशिवाय महाराज कुठलेही पाऊल उचलत नसत. मित्रांनो, इस्लामिक जिहादाला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल, त्याचा सामना करायचा असेल, त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा असेल, तर त्याचे वेगवेगळे प्रकार हे समजून घेतल्याशिवाय आपण आपल्याला त्याला पराभूत करता येणार नाही. मित्रांनो, कारण समोर असलेला शत्रूवरती आपण वार करू शकतो, त्याला मात करू शकतो, त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकू. पण जो लपून वार करतो, छुप्या पद्धतीने युद्ध लढतो ना, त्याला हरवणं, त्याला पराभूत करणं खूप कठीण आहे. मित्रांनो, असतं कठीण असतं. आणि हे इस्लामिक जिहाद आपण समजून घेताना आपल्याला असं लक्षात येतं की हे समोरून कमी आणि पाठीमागून छुप्या पद्धतीने समोरच्यावर वार करतात. आता त्यांचे लढण्याचे अनेक प्रकार आहेत. मित्रांनो, आज लोकसंख्येने कमी असल्यामुळे ते समोरासमोर नाही आहेत, पण ज्या दिवशी लोकसंख्या ज्यांची वाढेल, तेव्हा हे समोर येऊन आपल्यावर भारी पडणार, हे निश्चित आहे. पण बॉलिवूड जिहाद हे का म्हणतो मित्रांनो, की एका क्षणामध्ये हजारो नाही तर लाखो लोकांपर्यंत इस्लामिकीकरणाचा संदेश जो दिला जातो, तो या बॉलिवूडच्या माध्यमातून दिला जातो. मित्रांनो, त्याला पाहणारे हजारो लोक, लाखो लोक आहेत. म्हणून एका क्षणामध्ये हजारो नाही तर लाखो लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे बॉलिवूड. आणि त्याचा पुरेपूर उपयोग या इस्लामिक जिहादी विचारधारेच्या मुस्लिम लोकांनी केला. पण हे दुर्दैव आपलं आहे की हिंदू समाजाने कधी समजूनच घेतलं नाही. मित्रांनो, अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट दीवार या चित्रपट आपण परत नीट एकदा पहा. यामध्येही तुम्हाला बॉलिवूड जिहाद कसा आढळून येतो हे लक्षात येईल. मित्रांनो, संपूर्ण चित्रपट हे नास्तिकतेवर आधारित आहे. कसा तो हिरो, कसा त्याचं जीवन चरित्र, कसा तो नास्तिक बनतो, मंदिरमध्ये जाण्यापासून कसा त्याला द्वेष निर्माण होतो, वगैरे वगैरे, म्हणजे एक नास्तिकपणा दाखवला गेलेला आहे. पण त्या चित्रपटामध्ये 786 या बिल्ल्याचं उद्घोष झालेला आहे, जयघोष करण्यात आलेला आहे. आता 786 या नंबरचा उपयोग कुठे केला जातो? 786 हा जो आकडा आहे, त्याचं उपयोग किंवा त्याला पवित्र कोणत्या कल्चरमध्ये मानलं जातं? अर्थातच इस्लाम या कल्चरमध्ये. आणि त्याचा एक अर्थही आहे मित्रांनो. 786 या चित्रपटामध्ये ते शांतपणे कसं आपल्यावरती इस्लामीकरण लादण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मित्रांनो, या चित्रपटामध्ये जो अमिताभ बच्चन यांच्यासोबत जो सहकलाकार आहे, तो त्याचं महत्त्व सांगतोय की हे इस्लाममध्ये कसं पवित्र आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे त्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे. रायटर कोण आहेत? जावेद अख्तर. पण एकीकडे हिंदू धर्माचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे इस्लामीकरणचा उद्घोष करायचा, हे काय आहे? मित्रांनो, त्या चित्रपटामध्ये 786 हा बिल्ला, तो संपूर्ण चित्रपटात त्याचा
जयघोष आहे, उद्घोष आहे. म्हणून याला मी बॉलिवूड जिहाद म्हणतो. हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. ह्या हा जो जिहाद जिहाद प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे बॉलिवूड जिहाद मी का म्हणतो? अनेक चित्रपट आहेत मित्रांनो, कसं त्याला आपल्या कल्चरवरती कसं इस्लामिक इस्लामिक विचारांचा जो प्रभाव टाकण्यात आलेला आहे, त्याचे असे अनेक चित्रपट आहेत. हे समजून घेऊन आपल्याला जागलेल्या हिंदूंना हे झोपलेल्या हिंदूपर्यंत पोहोचवणं, त्यांना जागं करणं, ह्या अशा अशा प्रकारची माहिती म्हणा किंवा हे जागृतीकरण म्हणा, हे करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तरच आपण भविष्यात होणाऱ्या ग्रहयुद्धाला तोंड देऊ शकू, त्याचा सामना करू शकू. त्याच्याशिवाय यांना हे एक प्रकार आहे, हा एक जिहादचा एक प्रकार. असे अनेक प्रकार आहेत मित्रांनो, की त्याला समजून घेऊन झोपलेल्या हिंदूपर्यंत पोहोचून त्यांना कशाही प्रकारे त्यांना जागं करणं ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.